चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुणे जिल्ह्यात चाललंय तरी काय? मोदीजी म्हणतात मी सेवक, अधिकारी म्हणतात मी आमच्याकडे काम होत नाही, दुसऱ्या ऑफिसला जा। महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घेऊन गरीब लोकांना आपली जागा आणि 7/12 नोंदणी करून प्रत्येकाला हक्क न्याय मिळावा। 100हून अधिक मंडळी आहेत, मूळ शेतजमीन असून त्याला बीडीपी झोन देऊन सर्व थांबवले आहे। खूप प्रयत्न केले पण तलाठी कार्यालयात दखल घेत नाहीत, काम करत नाहीत, मोदीजींचं ऐकत नाहीत। बीडीपी झोन नोंदणी बंद आहे असं कारण सांगून धुडकावून लावतात, इथेही काम करत नाहीत, मोदीजींचं ऐकत नाहीत, स्वतः मालक आहेत। प्रांत ऑफिसमध्ये गेल्यावर ते तलाठी ऑफिसला जा बोलतात, इथेही गेल्यावर मोदीजींचं ऐकत नाहीत, काम करत नाहीत, सेवक नाहीत, मालक आहेत। मग आमच्या गुन्ह्यात येते की सन 123(7)(ब)(1) एकूण 3 एकर आहे, फेरफार 2156 दिनांक 3/5/2017 असून ही जमीन आम्ही खालील सभासदांच्या वैयक्तिक मालकी हक्काची असून त्यावर कोणीही अतिक्रमण किंवा आर्थिक व्यवहार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। सध्या कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो करू नये, आम्ही सर्व सभासद जाहीर आवाहन करत आहे। ही जागा आमच्या वैयक्तिक मालकीची आहे म्हणून त्याचे सदर पुरावे आम्ही फलकावरती लावत आहोत। आमच्याशी संपर्क साधा। आखाडे मामा, थरकुडे मामा, आशिष कचरावर, रवींद्र मुन्ना राजपूत, 94 20 088 748, 94 20 86 13 87, 80 87 60 16 55, 98 23 100 589, 98 50 81 00 87। आमच्या देशाची प्रधान सेवक मोदीजी आहेत व महाराष्ट्राचे प्रधान सेवक देवेंद्र फडणवीसजी आहेत, यांनीही प्रशासनावरती लक्ष द्यावे ही आमची नम्र विनंती आहे। सर्वसामान्य जनतेचे कामही करावे ही आमची विनंती आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सिटी इंडिया मराठी न्यूजचे पुणे उपसंपादक श्री डॉ. प्रितेश पाटील व सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक तुकाराम सुतार सर यांनी।